12 वर्षानंतर गुरु निर्माण करणार शक्तिशाली राजयोग. तर चला मग जाणून घेऊया अशा कोणत्या 3 राशी आहेत. नंबर 1 ला रास आहे मेष. या राशीच्या लोकांसाठी गुरु शुक्र ग्रहाचा पंचांग योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीचे लोक नवीन घर वाहन खरेदी करू शकतात. या कुटुंबासोबत चांगले वेळ जाईल. शारीरिक आणि मानसिक ताण कमी होऊ शकतो. याशिवाय करिअर क्षेत्रात चांगली प्रगतीही पदोन्नती मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळू शकते. समाजात आदर वेगाने वाढू शकते. तुमचा कल आध्यात्मिकाने आणि असू शकते. आत्मविश्वास वाढू शकतो. यास अनेक क्षेत्रात यश मिळू शकते. जर मित्रांनो तुमची रास मेष असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 2 ला रास आहे कन्या. या राशीच्या जातकांसाठी गुरु शुक्र पंचांग योग अनेक प्रकारे अनुकूल राहू शकतो. या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. नवीन यशाचे योग बनत आहे. धैर्य आणि पराक्रम देखील वेगाने वाढू शकतात. तुमच्या वाटाघाटी कौशल्य तुम्ही अनेक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. या आधारावर तुम्हाला कोणताही मोठा प्रकल्प ऑर्डर इत्यादी मिळू शकते. मुलांकांचे सुख मिळू शकते. शेअर बाजाराद्वारे तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. जर मित्रांनो तुमची रास कन्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 3 ला रास आहे मकर. मकर राशीच्या लोकांसाठी पंचांग योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीत गुरु ग्रह उच्च स्थानी आहे आणि 7व्या घरात आहे. अशा प्रकारे या राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो. भागीदारी केलेल्या व्यवसायात खूप फायदा मिळू शकतो. समाजात आदर मिळेल. वैवाहिक लोक लग्नाचा प्रस्ताव ठेवू शकतात. बुद्धीचे नवीन स्रोत उघडू शकतात. या प्रकरणात आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. व्यक्तिमत्व वाढेल. यासह निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. ज्यामुळे तुम्ही भविष्याबद्दल चांगला निर्णय घेऊ शकता. जर मित्रांनो तुमची रास मकर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.